14 ऑक्टोबर 1945 ची ही गोष्ट. उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग शहरातल्या स्टेडियममध्ये रेड आर्मीचं स्वागत करण्यासाठी एक मोठी सभा आयोजित करण्यात आली होती. सोव्हिएत अधिकाऱ्यांच्या गराड्यात किम इल सुंग यांनी त्या दिवशी पहिल्यांदा भाषण केलं. त्यावेळी त्यांचं वय होतं फक्त 33 वर्ष. दोन्ही हातांनी भाषणाचा कागद पकडून असलेले किम आतून घाबरल्यासारखं त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. त्यांचे केस अगदी बारीक कापलेले होते आणि त्यांनी निळ्या रंगाचा सूट घातला होता. सूट इतका घट्ट होता की स्पष्ट कळत होतं की त्यांनी तो कुणाचा तरी मागितला होता. तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीला तर ते एखाद्या चीनी ढाब्यावरच्या डिलिव्हरी बॉय सारखे वाटले. त्यातल्या त्यात त्यांना कोरियन भाषाही नीट वाचता येत नव्हती, कारण आयुष्यातल्या 33 पैकी 26 वर्ष त्यांनी विजनवासात घालवली होती. आणि कोरियाचं नेतृत्व करण्यासाठी सोव्हिएतची पहिली पसंती तेव्हा होती चो मान सिक यांना. किम इल सुंग यांचं पहिलं भाषण फ्लॉप ठरलं. मात्र नशिबाने त्यांची साथ सोडली नव्हती, कारण स्टॅलिन यांना हे लवकरच कळून चुकलं होतं की चो हे कम्युनिस्ट नव्हते आणि त्यांना कळसूत्री बाहुलीप्रमाणे नाचवता येणंही शक्य नव्हतं. चो यांनी कोरियाचा राज्यकारभार चालवण्यासाठी रशियाकडे अनेक अशा मागण्या केल्या होत्या ज्या रशियाला पसंत पडल्या नव्हत्या. त्यामुळे किम इल सुंग आपल्यासाठी कितीतरी जास्त फायदेशीर ठरतील, आपलं म्हणणं ऐकतील असं रशियाला वाटू लागलं. अशा प्रकारे 9 सप्टेंबर 1948 रोजी डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया ची स्थापना झाली आणि किम इल सुंग यांच्या हाती नेतृत्वाची कमान देण्यात आली. किम इल सुंग यांनी देशाची सूत्र हाती घेताच जपान विरोधातल्या संघर्षात सहभागी झालेल्यांना घेऊन कोरियन पीपल्स आर्मीची स्थापना केली. मॉस्कोला जाऊन त्यांनी दक्षिण कोरियावर आक्रमण करण्यासाठी रशियाची मदत मागितली. मात्र उत्तर कोरियावर हल्ला झाला तरच प्रतिहल्ला करावा अशी सूचना स्टॅलिन यांनी त्यावेळी त्यांना स्पष्टपणे दिली होती. लेखक ब्रॅडली मार्टिन यांनी त्यांच्या अंडर द लव्हिंग केअर ऑफ फादरली लीडर या पुस्तकात लिहिलंय की स्टॅलिन यांनी किम यांच्यापुढे एक अट ठेवली होती की चीनचे नेते माओ यांनी होकार दिला तरच आपण सुद्धा हल्ला करण्यासाठी होकार देऊ. ते लिहितात, किम 1950 साली बीजिंगला गेले आणि हल्ल्यासाठी माओंना राजी केलं. 25 जून 1950च्या पहाटे उत्तर कोरियाचे जवान 150 T-34 रशियन टँक घेऊन दक्षिण कोरियात घुसले. काही दिवसातच उत्तर कोरियाच्या सैन्याने बुसान जवळचा काही भाग सोडून संपूर्ण दक्षिण कोरियावर कब्जा केला. जपानमध्ये अमेरिकी सैन्याचे कमांडर जनरल डग्लस मकार्थर यांना या हल्ल्यामुळे जरा धक्काच बसला. मात्र त्यांनी तत्काळ प्रत्युत्तरादाखल कारवाई केली. 6 महिने चाललेल्या या युद्धानंतर उत्तर कोरियाच्या सैन्याला त्यांनी जिथून सुरुवात केली होती तिथपर्यंत मागे धाडण्यात आलं. पुढची 2.5 वर्ष दोन्ही बाजूंनी एकमेकांवर छोटे मोठे हल्ले सुरू होते. मात्र कोणाचाही निर्णायक विजय असा झाला नव्हता. द कोरियन वॉर अ हिस्ट्री या पुस्तकात लेखक ब्रूस क्युमिंग्स लिहितात, हिरोशिमा आणि नागासाकी उद्ध्वस्त केल्यानंतर 5 वर्षांनी मॅकार्थर यांनी अत्यंत गांभीर्याने उत्तर कोरियावर अणुबॉम्ब हल्ल्याचा विचार केला होता. मात्र तशी कृती त्यांनी कधीही केली नाही. मात्र त्यानंतर अमेरिकेनेच उत्तर कोरियावर 6,35,000 टन वजनाचे बॉम्ब टाकले. यातले 2 लाख बॉम्ब एकट्या प्योंगयांग शहरावर टाकण्यात आले होते, म्हणजे प्रत्येक माणसासाठी एक बॉम्ब. एवढ्या मोठ्या विध्वंसानंतरही दक्षिण किंवा उत्तर कोरिया दोघांपैकी कुणा एकाचाही निर्णायक विजय होत नव्हता. हे लक्षात आल्यावर दोन्ही पक्षांनी 27 जुलै 1953 रोजी युद्धबंदी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. मात्र हे युद्धविराम नव्हतंच. यानंतर किम इल सुंग यांनी युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या उत्तर कोरियाला सावरण्याचं काम हाती घेतलं. पुढची 10 वर्ष एकाच पक्षाच्या सरकारने आपल्या लोकांवर इतकं नियंत्रण ठेवलं की कुणी काय करावं, काय शिकावं, काय बोलावं, कुठे राहावं आणि कुठे प्रवास करावा या सर्वांचा निर्णय सरकारच घेऊ लागलं. आंद्रे नाल्कोव्ह हे त्यांच्या द रिअल नॉर्थ कोरिया लाईफ अँड पॉलिटिक्स इन फील्ड स्टॅलिनिस्ट युटोपिया या पुस्तकात लिहितात, गुप्तहेर प्रत्येक नागरिकावर पाळत ठेवून असायचे. विरोध करणाऱ्याला उत्तरेकडच्या दुर्गम डोंगराळ भागात उभारलेल्या सक्त मजुरी शिबिरांमध्ये काम करायला पाठवलं जायचं. सरकारी सैनिक कुठल्याही व्यक्तीच्या खासगी जीवनावर अतिक्रमण करू शकतात याची कायम भीती लोकांमध्ये असायची. 1955 साली उत्तर कोरियात मोठा दुष्काळ पडला. अनेक मुलं बर्फवृष्टीत अनवाणी पायांनी भीक मागताना दिसली. खरं तर उत्तर कोरिया आर्थिक मदतीसाठी पूर्णपणे चीन आणि सोव्हिएत युनियनवर अवलंबून होता. मात्र तरीही हळूहळू मार्क्स, लेनिन आणि स्टॅलिन यांची चित्र सार्वजनिक ठिकाणांवरून काढून टाकण्यात आली. 15 ऑगस्ट 1954 रोजी राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित संचालनात या नेत्यांचं एकही चित्र दिसलं नव्हतं. या उलट प्रत्येक रेल्वे स्टेशन, मंत्रालय आणि हॉटेलमध्ये किम इल सुंग यांची मोठी मोठी चित्र लावण्यात आली होती. उत्तर कोरियातील सोव्हिएत राजदूत व्ही इव्हानोव्ह यांनी आपल्या डायरीत लिहिलंय,
व्यक्तिपूजेचा कळस म्हणजे किम इल सुंग यांचा पदस्पर्श झालेल्या ठिकाणांवर डॉक्युमेंटरी तयार करण्यात आल्या. इतकंच नव्हे तर किम इल सुंग यांनी ज्या ज्या डोंगरांवर आराम केला त्या ठिकाणांना प्रेक्षणीय स्थळ बनवण्यात आलं. त्या ठिकाणी सर्वत्र किम इल सुंगच दिसायचे. मधमाशा कशा पाळायच्या, फळबागांची देखभाल कशी करायची, सिंचनात कसे बदल करायचे हे सुद्धा किम इल सुंगच सांगायचे, अशी नोंद या डायरीत आढळते. या प्रोपागंडासोबतच सर्वत्र भीतीचंही वातावरण होतं. महान नेते किम इल सुंग यांच्या प्रती अनादराची भावना अजिबात सहन केली जायची नाही. कोल्ड वॉर इंटरनॅशनल हिस्ट्री प्रोजेक्ट बुलेटिनमध्ये प्रकाशित न्यू एव्हिडन्स ऑन नॉर्थ कोरिया इन 1956 या लेखात म्हटलंय की एका व्यक्तीने त्याच्या पुस्तकावर किम इल सुंग यांचा फोटो असलेल्या एका न्यूजपेपरचं कव्हर लावलं होतं. फक्त या कारणासाठी त्या व्यक्तीला 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. एक शेतकरी किम इल सुंग यांच्या फोटोकडे बोट दाखवून तुम्ही लोकांना यातना देत आहात असा ओरडला, म्हणून त्या व्यक्तीला 7 वर्षांसाठी सक्त मजुरी शिबिरात पाठवण्यात आलं होतं. 1956 साली प्योंगयांगमध्ये एक मोठं संग्रहालय उभारण्यात आलं. यापैकी 5000 चौरस मीटरवर किम इल सुंग यांनी जपान विरोधी केलेल्या कारवायांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. या एका संग्रहालयात किम इल सुंग यांच्या मानवी आकाराच्या 12 मूर्त्या होत्या. एवढंच नव्हे, 15 वर्षांनंतर हा परिसर 50,000 चौरस फुटांवर विस्तारण्यात आला. संग्रहालयाबाहेर किम इल सुंग यांची 20 मीटर उंच मूर्ती बसवण्यात आली आणि रात्री दूरवरूनही ही मूर्ती दिसावी म्हणून त्या मूर्तीवर फ्लड लाईट्स लावण्यात आले. या संग्रहालयात किम इल सुंग यांचे हातमोजे, शूज, बेल्ट, टोप्या, स्वेटर, लेखणी अशा अनेक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. काही वर्ष किम लोकांसमोर खूप कमी यायचे, मात्र त्यांची वक्तव्य प्रत्येक वृत्तपत्रात छापली जायची. प्रत्येक पुस्तकात, मग ते इंजिनिअरिंगचं असो किंवा मॉलिक्युलर बायोलॉजीचं, त्यात किम इल सुंग यांच्या कार्याचा आढावा देणं बंधनकारक होतं. 1972 साली किम इल सुंग यांना पक्षाध्यक्ष या पदाव्यतिरिक्त देशाचे राष्ट्राध्यक्षही घोषित करण्यात आलं. त्यांच्या सन्मानार्थ बॅज लावण्यात आले आणि हे बॅज देशातल्या प्रत्येक नागरिकाने आपल्या छातीवर लावणं बंधनकारक करण्यात आलं. किम यांच्या 60व्या वाढदिवसानंतर टीव्हीवर एखाद्या कारखान्यात शिफ्ट सुरू होण्याआधी कामगार किम इल सुंग यांच्या चित्राला अभिवादन करताना दाखवणं सुरू झालं. शिफ्ट संपल्यावर सुद्धा घरी जाण्यापूर्वी प्रत्येकाने हे अभिवादन करणं अपेक्षित होतं. हळूहळू लोकांनी किम इल सुंग यांचे चिरंजीव किम जॉंग इल यांच्याप्रतीही तोच आदर दाखवायला सुरुवात केली, कारण किम इल सुंग यांनी किम जॉंग इल हेच आपले उत्तराधिकारी असतील अशी घोषणाही केली होती. 8 जुलै 1994 साली जेव्हा वयाच्या 82व्या वर्षी किम इल सुंग यांचं निधन झालं, तेव्हा तब्बल 34 तासांपर्यंत ही बातमी लपवण्यात आली होती. त्यानंतर रेडिओवरून घोषणा करण्यात आली. महान हृदयाची धडधड थांबली. यानंतर उत्तर कोरियातील प्रत्येक कार्यालय, शाळा आणि कारखान्यांमध्ये किम इल सुंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अनेक जण ओक्साबोक्शी रडले. किम इल सुंग यांच्या निधनाच्या धक्क्याने बेशुद्ध पडणाऱ्या लोकांसाठी ठिकठिकाणी डॉक्टर्स आणि नर्सेस तैनात करण्यात आले. पुढचे काही दिवस किम इल सुंग यांच्या 20 मीटर उंच मूर्तीसमोर फुलं ठेवणाऱ्यांची प्रचंड गर्दी असायची. टीव्हीवर विमानातल्या कॉकपिटमध्ये बसलेले पायलट, जहाजावरचे खलाशी रडताना दाखवले जायचे. संपूर्ण देशात 10 दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला होता. या संपूर्ण दिवसात पोलीस गुप्तपणे लोकांचं दुःख बनावट तर नाही ना याची खातरजमा करण्यासाठी सुद्धा लोकांवर लक्ष ठेवून होते. किम इल सुंग यांच्या जागी सत्तेवर आलेले त्यांचे चिरंजीव किम जॉंग इल यांनी वडिलांचं पार्थिव कायमस्वरूपी जतन करण्यासाठी त्यावर लेप लावला आणि एका मोठ्या मकबऱ्यात तो ठेवला. यानंतर उत्तर कोरियातल्या प्रत्येक शहरात इटर्नल लाईफ टॉवर उभारण्यात आलं आणि त्यावर महान नेते कायम जिवंत राहतील असं कोरण्यात आलं. आज किम इल सुंग यांचे नातू किम जॉंग उन हे उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा आहेत. त्यांच्या हुकुमशाहीचे किस्सेही जगभर प्रसिद्ध आहेत. जगभरातल्या अशाच रंजक आणि माहितीपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा BBC मराठीचं यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेट द्या bbcmarathi.com या वेबसाईटला. धन्यवाद.